पाली शहर कसं पाठीमागे माझ्या दिसतंय, खतरनाक एकदम. लेफ्ट साईडनीच चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की. क्या है ये? धीरे धीरे चलना पड़ेगा बुब्बू आएगा डायरेक्ट क्या ही. चलो. 27 जून सकाळी 7 वाजता मी माझ्या ऑफिसमधल्या 3 मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी निघालो. आजचं आमचं डेस्टिनेशन होतं पालीचा रखवालदार दुर्ग सरसगड. नुकताच झालेल्या पावसामुळे सगळीकडे हिरवाईची चादर पसरली होती. मात्र आज पावसाचा कुठेच नामोनिशाण नव्हता. सरसगडला पगडीचा किल्ला असंही म्हटलं जातं. तब्बल 2 तासांचा प्रवास करून आम्ही पालीजवळ पोचलो आणि दूरवरून दिसणारा त्याचा पगडीसारखा आकार क्षणातच आमचं लक्ष वेधून घेत होता. पहिल्याच नजरेत हा किल्ला मनात घर करून गेला. या इकडून सरसगडला जायचा रस्ता आहे. इथे बोर्ड पण लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथे खाली लिहिलं आहे सरसगड. आता आम्ही या रस्त्याने चाललो आहे. तिथे तुम्ही बाईक पार्क करू शकता आणि हा मेन रोड आहे तो पालीवरून येतो आणि असं सरळ जायचं आपल्याला. तर चला. गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट अगदी सोपी आणि निसर्गरम्य आहे. हिरवीगार शेती, डोंगर रांगा आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट यामुळे प्रत्येक पाऊल आनंददायी वाटतं. हा रोड एक जातो गावात आणि इथून हा कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे ट्रेक चालू करायचा आहे. रस्ता पूर्ण जंगली आहे म्हणून साप बिपाची खूप भीती असते, तर जरा सांभाळून. इकडे पूर्ण झाडाझुडपाचा रस्ता आहे बघा. यायच्या अगोदर असं वाटलेलं की पाऊस भरपूर असेल, पण इथे आलो असं का दिसतं की पूर्ण कडक कडक ऊन आहे. पावसाचं तर नामोनिशाण नाही दिसत आहे कुठे. पूर्ण असं आभाळ एकदम स्वच्छ आहे आणि सूर्य महाराज आमच्यावर जास्त प्रसन्न झालेत. त्यामुळे हा ट्रॅक जरा अवघड होत चालला आहे. या स्वेट घाम खूप फुटला आहे आणि त्यामुळे थोडं अवघड होत चाललं आहे आता काम. ट्रेकला सुरुवात करून अगदी 10 मिनिटात झाली होती आणि संदीपन दादांचा श्वास फुलायला लागला. आज पाऊस नसल्यामुळे उकाडाही बराच जाणवत होता. त्यामुळे तब्येतीची काळजी घेत त्यांनी इथूनच माघार घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र त्यांना काळजी घ्यायला सांगून पुढचा ट्रेक सुरू ठेवला. मित्रांनो, दादाचं वय आहे 50, त्यामुळे दादा पुन्हा 52, त्यामुळे दादा पुन्हा रिटर्न चालले कारण त्यांना दम भरतोय जरा. तर आम्ही इथं बसलोय, परिस्थिती खाली सोडायला गेलाय. बाय बाय दादा, टेक केअर. तिचे ट्रेक लीडर संदीपन दादाला सोडून वरती पुन्हा आलेले आहेत. याला म्हणतात ट्रेक लीडर. रिस्पॉन्सिबिलिटी घेणं याला म्हणतात. चलो चलो अभी ब्रेक नाही. थोडासा ट्रेक करत आम्ही पहिला टप्पा पार केला आणि एका सपाट पठारावर पोचलो. इथून सरसगडाचं टोक अगदी भव्य आणि आकर्षक दिसत होतं. त्याचा पगडीसारखा आकार आणि उंच कातळ कडा पाहून पुढची चढाई करण्याची उत्सुकता आणखी वाढली. मित्रांनो, इकडे बघू शकता आता प्लॅटू लागला आहे. थोडंसं तुम्हाला 10% चढलं लगेच प्लॅटू लागतो. तिकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता तो त्या तिकडे शिखर आम्हाला चढायचं आहे. तर एवढी काय ही हार्ड नव्हती इथपर्यंत, तरी एकदम सिंपल होती. पण आमच्यावर जे संदीपन दादा होते त्यांना जास्त दमाला झालं, त्यामुळे त्यांना खाली सोडायला लागलं. चला वरती पोचतोय थोडं थोडं. आता अर्धा झालं आहे
त्या पाठी आता टोक दिसतंय जवळच. आता हा प्लाटू सरळ जायचं आहे. नंतर असं आपल्या दगडी पायऱ्या दिसतील, तर पायऱ्या चढत आपल्याला तिकडे जायचं आहे. डॉगेश भाई. किल्ल्याच्या मधल्या टप्प्यावरूनच पाली गावाचं मनमोहक दृश्य नजरेत भरत होतं. सभोवतालची हिरवाई, डोंगर रांगा आणि गावाचं विहंगम रूप पाहून क्षणभर पाय आपोआप थांबले. अशा दृश्यांमुळे ट्रेकचा प्रत्येक क्षण अधिकच अविस्मरणीय बनत मित्रांनो, हे होता. बघा पाली शहर कसं पाठीमागे माझ्या दिसतंय. खतरनाक एकदम. आता आम्ही जवळपास 60% गड चढलेलो आहे. लास्टचा 40% राहिलेला आहे. आता कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतील आपल्याला, तर चढायचं आहे. मिस्टर डॉगेश. डॉगेश मितालकेश. आता छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, भगवान. यात चढायच्याच आम्हाला. आणि नंतर ही खिंड चालू होणार आहे, दगडात कोरलेल्या पायऱ्या. चल रिया, कमॉन कमॉन रिया, चलो. हम हमारे ट्रैक लीडर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चलो रिया, कमॉन. मित्रांनो, गड जसा जसा सर करायला लागतो तसं तसं उत्साह वाढत चाललेला आहे. इथे ह्या तारा लावलेल्या आहेत पकडून चालायला. चलो. पावसात जाम वाट लागते इकडे. आज नशीब पण नाही बोलताय ना, पाऊस पाहिजे होता. पाऊस नाही तर घामाघूम आला होता. ही इथे कातळकोरी गुहा आहे, जशी आपल्याला कलावंतींना दिसते तशीच. आतमध्ये तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर मला दाखवायची इच्छा नाही. आणि आतमध्ये घाण वास येतो. आतमध्ये असं राहण्यासाठी खोली आहे, तेवढंच आहे, बाकी काय नाही. ते कुत्रा मस्त मजा घेतो त्याच्यात. बघा, डॉगेश भाई जिंदाबाद. त्या गुहेच्या बाजूलाच या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता. खिंडीसारख्या वर 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 चाललेल्या आहेत. इकडून आपल्याला वर जायचं आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी कातळात कोरलेल्या 111 उभ्या पायऱ्या पार कराव्या लागतात. याच पायऱ्या सरसगडाचं मुख्य आकर्षण आहेत. प्रत्येक पायरी चढताना थोडा दम लागतो, पण माथ्यावरून दिसणारं विहंगम दृश्य त्या सगळ्या मेहनतीचं सार्थक करून जातं. मात्र या पायऱ्या चढताना विशेष काळजी घ्या. लेफ्ट साईडने पावसाळ्यात त्या निसरड्या होतात आणि या परिसरात सापही आढळतात, त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आता साप गेला बाजूने. बाप रे बाप. कोण रसल वापर होता काय? रसल वापर होता? कोणता होता? घोणच होता का मग? मित्रांनो, साप होता आता रियाच्या पाया खालून. तू आता परीक्षेला फसवला असतं चांगलंच. मित्रांनो, हे मस्त आहे की कातळातल्या पायऱ्या खूप भारी वाटतंय चढायला, पण इथे सापाची लय भीती आहे. आमच्या पाया खालून आता साप गेलाय, तो पण ब्राऊन कलरचा. या कातळकोरी अशा पायऱ्या चढून आता आम्ही पाली दरवाजापाशी पोचलेलो आहे आणि गडात आपण घुसूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. महादेव.
हे बघा हे देवडी पण आहे तिकडे सैनिकांसाठी राहण्यासाठी. आत्ता डॉगेश भाऊ विश्राम करत आहेत. हा असा सुंदर असा दरवाजा जो दुश्मनांना कधी दिसणारच नाही असा. हे बघा वरती आम्ही जवळपास पोचलेलो आहे. अजून एक तो तिकडे त्या तिकडे एक तो के जर वरती तुम्हाला जायचं असेल तर तिकडे आम्ही आता प्रस्थान करतो. बाले किल्ल्याकडे आता प्रस्थान करत आहे आपण. साईड आहे. चला आता बाले किल्ल्याकडे आपण जाऊया. हाऊस द जोश मीडियम ते मित्रांनो आता वरच्या बुरुजावर आम्ही निघालोय. हा कसं वाटतंय. वा वा हा मस्त हवा सुटलेली आहे. हा एकच बुरुज राहिला आहे तो आम्ही आज सर करणार आहे. आणि सरच गडला 100% सर करून टाकला आम्ही. आता इथे पाण्याची टाकी आलेली आहे. पाणी बघूया आणि भरून घेऊया चांगलं असेल तर. हे बघा पाणी पाणी चांगलं दिसतं पण वास सुटला यार. मासे बिसे आहेत जरा पाण्यात. मासे भरपूर आहेत. हां मित्रांनो याला बोलतात मज्जानू लाईफ. ट्रेकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात मस्त झोप काढा खावा पिवा मज्जानू लाईफ आणि असे नजारा बघत राहा. घरात बसण्यापेक्षा असं हिंडा फिरा. शिवरायांचे असे गड किल्ले जरा सर करायला शिका. स्वतःला जाणून घ्या. या निसर्गाच्या सानिध्यात असे कुरकुरे खा. फक्त कचरा करू नका. कचरा घेऊन जा घरी परत. खिशात घालून. बघा ही पाण्याची टाकी मस्त थंडावा जाणवतोय. वाह वाह. ये रिया है ये परिषद है और हमारी पार्टी हो रही है. चला थोडासा रेस्ट घेऊन आता आम्ही निघालोय वरच्या बुरुजाकडे. सरसगडावर ठिकठिकाणी खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, राहण्यासाठी तयार केलेले वाडे आणि धान्य साठवणीसाठी दगडात कोरलेली धान्य भंडारे आजही पाहायला हॉटेल मिळतात. 5 स्टार हॉटेल आहे हे ना. इथे बघा इथं मस्त टेंट घेऊन का तर कोरीव खोली टेंट लावून तुम्ही बसू शकता. मस्त ही नाईट स्टे करू शकता. इकडे बघा पहिले सैनिकांसाठी किंवा राहण्यासाठी अशा खोल्या बांधल्या गेल्या असाव्या. त्याचे अवशेष बघा लाईनीत आहेत एकदम. सगळ्या अशा खोल्या आहेत. कातळ कोरीव खोली क्रमांक 4, 5, 3 असे. हे बघा किती कोरलेलं बघा. हे मस्त असं. हे बघा इथे खाली जायला असं हे समोर तिथे मशाली पण ठेवलेले आहेत. त्या काळ्या काळ्या दिसतात ते. इथे मस्त असा या काती कोरीव अशा बांधलेले वाडे आहेत. कातळात दगड करून बांधलेले वाडे. किती मोठं असं गणेश शिल्प कसं कोरलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. लेफ्ट साइडला त्यांचा चेहरा आहे ना सोंड आणि हे. इथे चला मित्रांनो ह्या गडावर इतकं पाणी आहे ना. इतके सारे पाण्याचे टाके खोदलेले आहेत. विचार करा बघा ही 8वी का 9वी पाण्याची टाकी आहे. आणि अवशेष बघा ही का है.
ये धीरे धीरे चलना पड़ेगा बुआ इधर डायरेक्ट खाई। चलो आम्हाला पायऱ्या दिसतात वरती जायला, तिथून आम्ही चढतो. आम्हाला वाटच दिसत नव्हती, आता जरा ही पाऊलवाट दिसायला लागली. चढा चढा चढूया. सर्वात वरच्या बालेकिल्ल्यावर पोचायचं होतं, पण वर जाण्याचा रस्ता सापडत नव्हता. काही वेळ परिसर पालथा घातल्यानंतर चढून यायचं. अखेर झाडाझुडपांमधून जाणारी एक अरुंद पायवाट वन. दिसली. तीच पायवाट पकडत आम्ही बालेकिल्ल्याकडे चढाई सुरू केली. पुढे काय दिसणार याची उत्सुकता आता ठेव तिकडे शिगेला हात ठेव. पोचली होती. पकडून चालावं लागेल, अशी पकडून. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. अशी अशी पकडून पकडून चालायचं. आता दरी आहे, ही पाण्याची टाकी दिसते छोटी. हा बापरे बाप. मी तर पोचलोय. पैसे दे लोक आणि अशा प्रकारे मी बाले किल्ल्यावर पोचलेलो आहे. सरसगडचा टॉप आम्ही अखेरकार पार केलेला आहे. टॉपला अखेरकार पोचलो आम्ही तिघं पण. सरसगड अखेरकार आपण सर केलेला आहे. मावळ्यांनी फतेह केलेला आहे किल्ला. आता झेंडा फडकवायची पारी आहे. वरती मंदिराजवळ झेंडा फडकू आपला श्रीरामांचा. मित्रांनो ते बघा तिकडे पाऊस बघा, ढगफुटी. आणि ह्या साईडला पण पडतोय, ढगफुटी झाली. साला इथंच ऊन आहे, इथंच ऊन आलंय बघा वरती डोक्यावर. वर पोचताच समोर उलगडलेलं अप्रतिम दृश्य पाहून क्षणभर अक्षरशः थक्कच झालो. सभोवताली पसरलेलं निसर्ग सौंदर्य, थंडगार वारा आणि सह्याद्रीची नीरव शांतता मनाला वेगळाच आनंद देत होती. आम्ही तिथेच काही काळ निवांत बसून त्या अविस्मरणीय क्षणांचा मनसोक्त आस्वाद घेतला. समोर अभिमानाने उभा असलेला सुधागड नजरेत भरत होता. त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ढगफुटीसारख्या झालेल्या पावसामुळे निसर्गाचं रौद्र आणि मोहक रूप एकाच वेळी अनुभवायला मिळालं. त्या क्षणी वाटलं, अशा दृश्यांसाठीच तर आपण ट्रेक करतो. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. मी म्हणलं असं काय झालं मध्ये, बोललं नाही ना. त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं आणि गडावर अभिमानाने भगवा फडकवला आणि मनात अविस्मरणीय आठवणी साठवत परतीचा प्रवास सुरू केला. प्रत्येक ट्रेकप्रमाणे हा प्रवासही काही सुंदर क्षण, निसर्गाची अप्रतिम भेट आणि पुन्हा एकदा सह्याद्रीकडे खेचणाऱ्या असंख्य आठवणी देऊन गेला.